माझं नाव डॉक्टर मंजुश्री कोठेकर आहे। मी एक फर्टिलिटी आणि IVF स्पेशालिस्ट आहे आणि मी आर्ट फर्टिलिटी क्लिनिक मुंबई इथे ॲज अ सिनियर IVF कन्सल्टंट प्रॅक्टिस करते। आज मी ऑटो इम्युन डिसीजेसबद्दल बोलणार आहे। ऑटो इम्युन डिसीजेसचा अर्थ आहे की तुमची बॉडी तुमच्याच बॉडीच्या काही सेल्सच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार करते आणि त्यामुळे हे आजार होतात। तर बरेचसे आजार असतात, पण प्रेग्नन्सी किंवा फर्टिलिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जे महत्त्वाचे आहेत ते आहेत SLE, त्याला ल्युपस म्हटलं जातं, किंवा अँटीफॉस्फोलिपिड अँटीबॉडी सिंड्रोम आणि रुमॅटॉइड आर्थरायटिस। तर ऑटोइम्युन डिसीजेसमुळे एम्ब्रियो चिटकायला, इम्प्लांटेशन व्हायला प्रॉब्लेम येऊ शकतो। शिवाय इम्प्लांटेशन झालं तर मिसकॅरेज व्हायचे चान्सेस वाढतात, रिकरंट मिसकॅरेजेस व्हायचे प्रोबॅबिलिटी होते। प्रेग्नन्सी कंटिन्यू झाली तर बेबीच्या ग्रोथमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, IUGR होऊ शकतं, कधीकधी BP वाढू शकतं, PIH म्हणतात त्याला, रिटर्न डिलिव्हरी व्हायचे चान्सेस पण वाढतात। त्यामुळे तुम्हाला हाय रिस्क मॅनेजमेंट लागते। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुमच्या इम्युनिटीला सप्रेस करण्यासाठी काही मेडिसिन दिले जातात। या मेडिसिनचा असर पण बेबीवर होऊ शकतो, त्यामुळे ही काळजी घ्यावी लागते की तुम्हाला सेफ टाईपचेच मेडिसिन दिले जातील। तर आज एवढंच। तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर खाली कमेंट्समध्ये विचारू शकता। बाय बाय।